सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता वेश बदलून म्हातारीच्या वेशात रमा ही किचनमध्ये आलेली असते आणि तिने आता सगळे पदार्थ बनवलेले असतात. त्या वड्या, ते गुलाबजाम आणि त्या पुरणपोळ्या बघून जान्हवी ही लगेच त्या पदार्थांची टेस्ट करते. तेव्हा ते पदार्थ खाताच लगेच जान्हवीच्या तोंडातून शब्द निघतात, रमा. तेव्हा लगेचच रमा ही म्हणते की अहो, काम करू करू माझ्या पाठीचं कंबरडं मोडलंय. तेव्हा रामा असे आता रमा बोलू लागतात. जान्हवी म्हणते की रामा नाही, रमा. तर लगेच आता ती म्हातारेच्या वेशातली रमा काठी टेकीत टेकीत पुढे जाऊ लागते आणि लगेच इकडे जान्हवी म्हणते की रमा. तर लगेच रमा थबकते. तेवढ्यात रेवा तिथे येते आणि जान्हवीला म्हणते की का गं रमा, काय म्हणतेस? तेव्हा जान्हवी म्हणते की माझ्या तोंडातून रमाच निघालं, मला रेवा म्हणायचं होतं. कसं आहे ना, किचनमध्ये आल्यानंतर ती रमा रमा म्हणायची सवय लागली ना. रेवा म्हणते की जान्हवी, तुला माहिती आहे ना, ती रमा घर सोडून गेली आणि मला तिची सावली सुद्धा या घरात नकोय. कळलंय का तुला जान्हवी? रेवा म्हणते की बाहेर लोक आली, तुला यायचं तर ये बाहेर, नाही तर बस इथेच रमा रमा करत. तर लगेच रेवा म्हणते की आजीबाई, झालं का तुमचं काम? तर रमा म्हणते की हो, सगळं करून ठेवलंय, फक्त आता ते बाहेर न्यायचंय. तर रेवा म्हणते हे काय माझं काम आहे का? मग तुम्हाला पैसे कशाचे देतोय आम्ही? तर रमा म्हणते कळलं. त्यानंतर आता रमा ही काठी टेकीत टेकीत त्या वड्याची डिश आपल्या हातात घेते. तर रेवा म्हणते की आता मारा, ही काठी आणि ही वड्याची डिश ही म्हातारी कशी घेऊन जाणार? तर रमा म्हणते काय बोलली ग? तर रेवा म्हणते की ही म्हातारी जास्तच बोलते, हिला अद्दलच घडवायला हवी. त्यानंतर आता रमा ती डिश घेऊन काठी टेकत टेकत पुढे जाऊ लागते आणि रेवा त्या काठीला लाथ मारते आणि रमा ही खाली पडू लागते. तेवढ्यात जान्हवी रमाला धरून म्हणते की रमा. तर रेवा जान्हवीकडे बघते. तेव्हा जान्हवी म्हणते की मला म्हणायचं होतं की अय्यो रामा. तर रमा म्हणते की बरं झालं तुम्ही मला धरलं, नाही तर मी पडलेच असते. तेव्हा जान्हवी म्हणते की जान्हवी असताना तू कशी पडशील? इकडे आता मुकादमाच्या घराचे गेट उघडून धोतर आणि बंडी घालून अक्षय आता म्हाताऱ्याच्या वेशात आतमध्ये येत असतो. रेवा म्हणते की कसं आहे ना आजीबाई, तुम्ही येताना माझ्या पायावरती काठी मारली होती, आठवतंय का तुम्हाला? आणि मी आज तुमची काठी ढकलली, हिशोब चुकता झाला. रेवा म्हणते की नशीब तू वाचलीस, नाही तर तुला चांगलीच अद्दल घडली असती. तेवढ्यात आता आजोबा बनत आता म्हाताऱ्याच्या वेशातला अक्षय हा आतमध्ये येतो आणि म्हणतो की ए म्हातारे, कुठे तडफडली तू? तेवढ्यात रमा आणि आई आजी सर्वजण आता त्या म्हाताऱ्याला बघतात. तर अक्षय म्हणतो की म्हातारे, तू इकडे तडफडली का? अण्णा म्हणाले तू इकडे आली म्हणून इकडे आलो. अक्षय आता लगेच रमाला बोलावत म्हणतो की इथे कशाला आली म्हातारे? तर रमा ही तो वड्यांची डिश टेबलवर ठेवत पटकन अक्षयकडे येते आणि म्हणते की इथे कशाला आले तुम्ही? तेव्हा अक्षय मोठ्याने म्हणतो कशाला आलीस ग म्हातारे इथे तू? तर अक्षय म्हणतो किती वेळा सांगितलंय म्हातारे तुला की श्रीमंताच्या घरी कामाला यायचं नाही म्हणून? अक्षय रमाच्या हाताला धरत म्हणतो की श्रीमंताचे फक्त घरीच मोठी असतात. आणि चल. तर लगेच आई आजी समोर येत म्हणते की कोण आहे हा म्हातारा? तर रमा आई आजीला म्हणते की तुम्ही आता माझ्या कामाचे पैसे देऊन टाका ना, माझे मालक आले ना, जाते आता मी घरला. तर अक्षय म्हणतो की कशापायी तुला या श्रीमंतांचा पैसा पाहिजे? 1000 वेळा मी तुला सांगितलंय ना. आजीकडे बोट दाखवत अक्षय म्हणतो की ही सगळे 2 नंबरने पैसा कमवणारी माणसे आहेत, तेव्हा यांचा पैसा नको आपल्याला. जान्हवी आता गालातल्या गालात हसत असते. अक्षय म्हणतो की इथे तू जे काही करून ठेवलं असेल ना म्हातारे, ते या सगळ्यांना फुकट खाऊ घाल, नको आपल्याला त्यांचा पैसा, आणि चल इथून. तर आई आजी म्हणते की दाखवली का तुम्ही लायकी झोपडपट्टीमधल्या राहणाऱ्या लोकांची? आणि कशापायी आला तुम्ही इथे? इथे आमची पार्टी सुरू आहे, कळत नाही का तुम्हाला? आई आजी म्हणते की म्हणूनच आम्ही तुमच्यासारख्या झोपडपट्टीतल्या लोकांना घरात घेत नाहीत. यावेळी चूक झाली, पण पुन्हा चूक होणार नाही आणि तुम्हाला घरात घेणार नाही. अक्षयला राग येतो आणि अक्षय आता आई आजीकडे येत म्हणतो की म्हातारे, काय म्हणलीस तू? आम्ही झोपडपट्टीत राहतो? अक्षय म्हणतो की एक लक्षात ठेव म्हातारे, आमच्याकडून जर कामं करून नाही घेतली ना, तर तुला रक्त मिळणार नाही. अक्षय म्हणतो की तुमच्याकडे जी मावशी कामाला येते ना, ती आमच्या झोपड्यात राहते आणि आम्ही जर काम केलं नाही ना, तर तुमचे हे असे लाइटिंग ना बंद होतील. बोट करत अक्षय म्हणतो की तेव्हा आमच्याशी नीट बोलायचंय आणि हा काही तुझा जो माज आहे ना, तो माज बाजूला ठेवायचा. तर आई आजीला धक्का बसून आई आजीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते.
तर आता आई आजी म्हणते या आता. तर अक्षय म्हणतो जातोच आहे आणि रमाचा हात धरून आता अक्षय हा रमाला घेऊन त्या गार्डन मधून जाऊ लागतो. आणि लगेच आता रमा अक्षय जात असताना पाठीमागून जान्हवी रमा अशी हाक मारते आणि लगेच रमा थबकते. पळतच जान्हवी येऊन आता रमाला मिठी मारते आणि हसतच म्हणते की आजीबाई. जान्हवी म्हणते की आजीबाई स्वयंपाक एकदम छान झाला बर का. तर अक्षय म्हणतो ओ ताई काय करताय. हसतच जान्हवी म्हणते की रमा मी तुला ओळखलंय. तर आता रमा ही अजूनच जान्हवीला घट्ट मिठी मारते. लगेच जान्हवी म्हणते की मी आणि बेबी तुम्हाला शोधायला निघालो होतो आणि रमा हे घे पैसे, तुम्हाला पैशाची गरज असेल ना. अक्षय म्हणतो वहिनी नकोय आम्हाला हे पैसे, आणि हे जर पैसे घेतले तर दिलेल्या शब्दाला काय अर्थ असेल. तर जान्हवी म्हणते की अक्षय असा काय करतो, रमाच्या कष्टाचे पैसे आहेत ते, आणि इथे येऊन तिने किती कष्ट करून पदार्थ बनवले आणि त्रास घेतला ना त्याचे हे पैसे आहेत, फुकट नाही देत मी. अक्षय म्हणतो की जान्हवी बहिणी तुला आमची काळजी वाटली, तू आमची विचारपूस केली, पण मी हे पैसे नाही घेऊ शकत. तर अक्षय आता रमाचा हात धरून रमाला तेथून घेऊन जाऊ लागतो. तर रमा ही जान्हवीकडे बघत असते. तर तेवढ्यात पाठीमागून आनंद तिथे येतो आणि म्हणतो की जानू काय करतेस. तर कोण होते ते. तेव्हा जान्हवी म्हणते रमा आणि अक्षय. तेव्हा डोक्याला हात लावत आनंद म्हणतो की अगं जानू आपण त्यांचा पाठलाग करू, निदान ते कुठे राहतात हे तरी आपल्याला कळेल. इकडे आनंद आणि जान्हवी लगेच अक्षयच्या पाठलागावर निघतात. तर इकडे रमा आणि अक्षय आता प्रभाकर चाळीत आलेले असतात. रूममध्ये येताच रमा म्हणते की तुम्ही मला त्यांच्याकडून पैसे का नाही घेऊन दिले, माझे कष्टाचे पैसे होते ते. अक्षय म्हणतो की त्या मुकादमाची आपल्याला एक फुटी कवडी सुद्धा नको, हे कळलंय का रमा तुला. अक्षय म्हणतो की माझ्या मनाला ते पटत नाही. तर रमा म्हणते मलाही पटत नाही, पण आपल्याला आता ह्याच परिस्थितीत जगायचंय. रमा म्हणते जगण्यासाठी पैसे लागतात आणि आता ते मालक सुद्धा घर भाडं मागायला येतील. अक्षय म्हणतो की आता आपल्या नात्यातल्या माणसांची आपल्याला मदत घ्यायची नाही आणि आपण करू काहीतरी. तर रमा म्हणते आता काय करणार आहात. तेवढ्यात मालक तिथे येतो आणि म्हणतो की 10ला 5 मिनिटं कमी असताना मी इथे आलोय आणि द्या आता मला 15,000 रुपये. तर आता रमा अक्षय गप्प बसलेले बघून तो मालक म्हणतो मी सगळ्या दुनियेला चुन्या लावतोय आणि इथे तुम्ही मलाच चुना लावताय. तर लगेच तो मालक म्हणतो की तुमचं सामान आत्ताच्या आत्ता पॅक करा आणि निघा इथून. तर रमा म्हणते की आमच्याकडे सामानही नाही आणि आम्हाला थोडा वेळ द्या. तर मालक म्हणतो की अजूनच चांगलं झालं, मग आता निघा. अक्षय म्हणतो की गुंड्या भाऊ तुमचे पैसे देऊ आम्ही काय पळून चाललो का. तर मालक म्हणतो की अहो असे करता करता 4 दिवस झालेत. मालक म्हणतो की आत्ता देताय का पैसे, मला माहिती आहे तुम्ही नाही देणार, मग चला निघा आता. आणि लगेच एक दुसरा माणूस आता तिथे येतो आणि 15,000 रुपयाचे बंडल आता त्या मालकाच्या हातात देत म्हणतो हे घ्या यांचे 15,000 रुपये. तर तो मालक म्हणतो तुम्ही देताय का. तर तो माणूस म्हणतो हो, आणि लगेच तो मालक 15,000 रुपये मोजून घेतो. तर रमा आणि अक्षय बघतच राहतात. तर इकडे आता आनंद आणि जान्हवी पाठलाग करून तिथे आलेले असतात. तेव्हा जान्हवी म्हणते की हे दोघं इथे असे कसे राहू शकतात. तर आनंद म्हणतो की असे बरेच लोक गरिबीतून इथे राहतात. आनंद म्हणतो की इथे लोकांना काही सुखसोयी नसतील, आपल्यासारखे काहीही ॲटोमेशन नसल, पण ते किती आनंदी आणि हॅप्पी आहेत बघ तू. वेळ प्रसंगी इथले लोक एकमेकांच्या मदतीला कसे धावून जातात बघ. आनंद म्हणतो की भले आपण किती जरी श्रीमंत असलो तरी माणुसकीच्या बाबतीत मात्र आपण कमी आहोत ते बघ. तर इकडे अक्षय म्हणतो की माऊली तुम्ही का देता पैसे. तेव्हा तो माऊली म्हणतो की हे मी उधार नाही देत, हा तुमच्या कामाचा ॲडव्हान्स समजा. त्यानंतर मालक म्हणतो की पुढच्या महिन्यात सुद्धा भाडं द्यायचं असतं माहीत आहे ना, आणि असे म्हणत आता मालक तेथून निघून जातो. तर लगेच तो आता माणूस म्हणतो की तुम्ही माझ्याकडे कामाला या, माझी कोथरूडची गाडी आहे ना ती कोणीच नाही घेतली चालवायला, तेव्हा तुम्ही ती गाडी चालवायला घ्या. तेव्हा तो माणूस म्हणतो की हा म्हणता तुम्ही पैसे कमवायला लागेल आणि मग तुमचे प्रश्नही सुटतील. हात जोडतच अक्षय म्हणतो की माऊली तुमचे खूप उपकार झाले. तर लगेचच तो माणूस म्हणतो की तुम्ही उपकाराची भाषा कशाला करता, तुमच्या पायगुणामुळेच तर माझा धंदा वाढलाय. तर इकडे आता जान्हवी म्हणते की चल आपण आनंद आतमध्ये जाऊन त्यांची मदत करू. तर आनंद म्हणतो की नको, ते एवढ्या सहजासहजी पैसे घेणार नाहीत आणि आपण जर त्यांना पैसे देऊ केले तर उगाच त्यांचा स्वाभिमान दुखावेल. जान्हवी म्हणते की तू मोठा भाऊ आहेस, तेव्हा तू अक्षयला आणि रमाला मदत करू शकतो. तर आनंद म्हणतो मला माहिती आहे. आनंद म्हणतो की आपण मदत करण्यापेक्षा त्यांना काहीतरी काम मिळवून दिलं पाहिजे. तर आता इकडे अक्षय हा खिडकीत बसून विचार करत असतो. आपण मुकादमाच्या घरी जाऊन आई आजी आपल्याला काय काय बोलली आणि आपण आता कसे रामा आता मुकादमाच्या घरात कामाला गेली होती आणि आपण रामाचा हात धरून तिला कसे घेऊन आलो हे सगळे आता अक्षयच्या डोळ्यासमोर येत असते. तर आता मालकाने पैसे नसल्याचे सांगून घर कसे खाली करण्यास सांगितले, तेव्हा माऊलीने येऊन कसे रमा आणि अक्षयचे घरभाडे भरले हे अक्षयच्या डोळ्यासमोर येते. तेवढ्यात रमा अक्षयकडे येते आणि म्हणते काय झालं, तुम्ही बोलत का नाहीये.
अक्षय म्हणतो की आपण त्यांना काय शपथ घेऊन सांगितलं होतं की 1,00,000 रुपये कमावल्याशिवाय घरी येणार नाही, मग तू ते सगळं विसरून कशाला गेली त्या मुकादमाच्या घरी काम करायला. रमा म्हणते की आपल्याला हे घर कसं मिळालं तुम्हाला माहिती आहे ना, या सगळ्यांचा विचार करून मी तिकडे गेले होते. आणि मी तुम्हाला सांगितलं ना, मी तिथे त्यांच्याकडे उधार नव्हते मागणार पैसे, दिवसभर मी तिथे काम करणार होते. तर आता अक्षय हा चिडचिडा झालेला असतो आणि अक्षय वैतागून म्हणतो की हे असं जगण्यापेक्षा मेलो असतो तर बरं झालं असतं. तर रमा म्हणते काय बोलताय तुम्ही. तर अक्षय म्हणतो नाही तर काय. तर आता इकडे सीमा ही घरी आलेली असते आणि रमा अक्षय कुठे असे अय्याजीला विचारते. तेव्हा लगेच अय्याजी म्हणते की तुझा मुलगा जरा जास्तच ॲडव्हान्स निघाला आणि गेला तो घर सोडून. तेव्हा सीमाला मोठा धक्का बसतो. लगेच सीमा शशिकांतला म्हणते की तुम्ही असं कसं अक्षयला बाहेर काढलं. तर अक्षय म्हणतो की तुला जर शशिकांत मुकादम नाव नको असेल ना तर तू सुद्धा निघ. तेव्हा सीमाला मोठा धक्का बसलेला असतो. तर आता अक्षयचा वाढदिवस असल्यामुळे रमाने अक्षयसाठी छोटे केक तयार केलेले असतात आणि ताट घेऊन येत त्या केकला समोर धरत आता रमा अक्षयला हॅपी बर्थडेचे विश करते. तेव्हा अक्षय म्हणतो की माझा बड्डे तर मी विसरलंच होतो आणि प्रेमाने रमा अक्षयला तो केक खाऊ घालते. तर आता रमाने अक्षयवरचे प्रेम दाखवलेले असते. तेव्हा आता त्या माऊलींची गाडी घेऊन रमा आणि अक्षय कसे ती गाडी चालवतात आणि त्यांच्या धंदा वाढवून आता रमा आणि अक्षय कसे लखपती होतात हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.